वाव, काय मस्त पसारा आहे ना. शिफ्टिंग नंतर मला वाटतं सगळ्यांच्या घरी असाच पसारा असेल आणि हाच पसारा सावरायचा असतो. आपलं घर आहे म्हणजे तो आपल्यालाच आवरायचा असतो. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी आहे प्रेरणा आणि आजपासून आपण करणार आहोत क्लिनिंगला सुरुवात. आज आहे व्लॉगचा डे 2. तर मी क्लिनिंगसाठी ना हे मायक्रोफायबरच्या कपड्यांचा सेट आणला होता आणि ॲक्च्युली हा वेस्टेज ऑफ मनी आहे बरं का. फर्निचर वगैरे काही क्लिनिंगसाठी आहे, बट आपण याच्यासाठी वेस्टेज कपडा पण यूज करू शकलो असतो. पण हा जो ब्लॉग आता माझ्या मिस्टरांनी बघितला ना, तर ते मला खरंच घराच्या बाहेर हकलून देतील, कारण मीच घेऊन आली आणि मीच सजेशन पास करते सगळ्यांनाही. ठीक आहे, असो, बघू ते नंतर. त्याच्यानंतर मी सगळ्या अँगल्सला साड्या लावून घेतल्या. साड्यांना ज्या साडीचे ब्लाऊज आहे ते त्याच साडीच्या अँगल्सला लावून घेतले, जेणेकरून जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा हाताखाली आपल्याला ती साडी अवेलेबल होईल विथ ब्लाऊज. मग मी जेव्हा पण असे म्हणजे कपडे वगैरे बघते ना, माझे एवढे कपडे आणि डेली यूजचे कपडे एवढे सगळे बघून मला नेहमी माझे मिस्टर आणि माझी मम्मी एक टॉन्ट मारतात की जर तुझ्या कपड्यांचं आपण एक्झिबिशन लावलं ना, तर 100% तुझे सगळे कपडे जातील, कारण ते एकदा दोनदाच वापरलेले असतात. परत माझ्याकडे नवीन कपडेच नसतात. कुठलंही फंक्शन आलं की माझ्याकडे कपडे नाही आहेत असं सांगून मी नवीन साडी घ्यायला जाते. एव्हरी टाईमचा माझा ड्रामा असतो हा. ठीक आहे, असो. पण एवढे कपडे बघितल्यानंतर मला वाटते की नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे, पण मी लेडीज आहे म्हटलं हा गुणधर्म माझ्यात असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी आमच्या दोघांच्या कपड्यांचे वेगळे वेगळे बंच केले आणि कबर्डमध्ये लावून घेतले. मला एक सजेशन हवं होतं, कमेंटमध्ये सांगा की मी व्हॉइस ओव्हर करू की सॉंग्सच बॅकग्राऊंडला लावू, कारण मला समजत नाही आहे, मला एवढं प्रॉपर जमत नाही आहे. पण ठीक आहे, असो, मला पुढचं सजेशन दिलं तर मला समजेल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून विथ प्रेरणा. बाय बाय, टेक केअर.